नमस्कार मित्रांनो, यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इनइक्वालिटी, असमानता. मित्रांनो, यामध्ये इनइक्वालिटी आपल्याला दोन प्रकारे सोडवता येते. एक एक आहे डोर मेथड आणि एक आहे आपण लिहून. डोर मेथड म्हणजे ते आपल्याला त्या पेनीचा वापर नाही, फक्त आपल्या डोळ्यांनी आपल्याला समजून घ्यावं लागते. आणि ही पेन वापरून करतो म्हटलं त्याला वेळ जास्त लागते. आणि डोअर स्टेपनी करतो म्हटलं तर आपल्याला सोपी सोपी जाते. तर आपण आज शिकूया बेसिक मेथड. बेसिक मेथड कशी आहे मित्रांनो? आता इनइक्वालिटी म्हणजे काय हे का होते मित्रांनो? ए ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे, हा सिम्बॉल होते. ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा बी हा ए पेक्षा मोठा आहे, हे होते. इथे काय होते? ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे, हे काय होते? ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे, लहान आहे किंवा बरोबर आहे. याचे दोन होते मित्रांनो. याचे काय होते? ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा ए हा बीच्या बरोबर आहे. याचं काय होते? ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा ए हा बीच्या बरोबर आहे. हे आपण असं लिहिलं, याचं सिमिलर काय होते? असं होते, सिमिलर होते. हे याचं सिमिलर होते. किती होते याचं सिमिलर होते? याचं सिमिलर काय होते? बरोबर. बी मोठा आहे इथं, असं पण होते. मित्रांनो, हे यातल्या दोन स्टेप म्हणजे काय, आता ही आपण साधी साधी स्टेप पाहू. आता इथं ए हा बी पेक्षा मोठा आहे, बी हा सीच्या बरोबरीत आहे, सी हा डीच्या बरोबर आहे. इथं काय होते मित्रांनो? ए हा बीच्या बी पेक्षा मोठा आहे, ए हा सी पेक्षा मोठा आहे, ए हा डी पेक्षा मोठा आहे, हे होते. मग बीचं काय होते? बी हा सीच्या बरोबर आहे किंवा मोठा आहे, बी हा डी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे. आणि सीचं काय होते? सी हा डीच्या बरोबर आहे आणि डी हा सीच्या बरोबर आहे, असं होते मित्रांनो. त्यानंतर काय, आपण पण जेव्हा हे सॉल्व करू, तेव्हा आपल्याला कागदावर लिहून सोडवता येते. एखादी इक्वेशन दिलेली असते, ती इक्वेशन आपल्याला कागदावर लिहून सोडवायची असते. आणि दुसरी स्टेप आहे, पहिली स्टेप काय, कागदावर लिहून. दुसरी स्टेप काय, आपल्याला सरळ पेपरमध्ये पाहून पाहून जो आपण पाहून सोडवतो ते पार्ट 2 मधील. आज आपण पार्ट 1 मध्ये आपण हे पाहू की कागदावर लिहून कशी सोडता येईल. याचे आपण 5-6-10 उदाहरण बघून घेऊ आपण. तर आता सुरू करू आपण. आता इथं काय म्हटलं मित्रांनो? एक मिनिट पहा. इथं काय म्हटलं मित्रांनो? पी हा ए पेक्षा मोठा आहे. आपल्याला पहिले पी सोबत लिहायला लागेल. संबंध कसा आहे? पी हा ए पेक्षा मोठा आहे, तर ए ते पी पाहा लागेल आपल्याला. काय बघाल? ए ते पी, ए ते पी लिहा. काय म्हणताय? ए हा जी पेक्षा मोठा आहे, ए हा जी पेक्षा मोठा आहे. खाली जी लिहा इथं पुन्हा असा जी बरोबर. जी जी हा जी पेक्षा टी मोठा आहे, टी पेक्षा यू मोठा आहे, यू पेक्षा डब्ल्यू मोठा आहे किंवा बरोबर आहे. आणि डब्ल्यू काय? डब्ल्यू पीच्या बरोबर आहे. ते विचारलं काय? पी ए पेक्षा मोठा आहे, पी जी पेक्षा मोठा आहे, पण ए पेक्षा मोठा आहे का? पी जी पेक्षा पी यांच्यापेक्षा मोठा आहे, पण ए पेक्षा मोठा होईल का? नाही, कारण ए हा जी पेक्षा मोठा आहे. ए हा जी पेक्षा मोठा आहे, म्हणून हे होईल का? हे चूक येईल. इथे काय? वाय हा टी पेक्षा मोठा आहे. वाय हा टी पेक्षा मोठा आहे. वाय का म्हटलं? इथं वाय लिहा. वाय वाय हा टी पेक्षा मोठा आहे. नाही, पी टी कुठं आहे? टी पेक्षा पी मोठा आहे.
टी पेक्षा पी मोठा आहे, पण पी हा वाय पेक्षा मोठा आहे, हे होईल का? रिलेशन नाही होत, हे चुकलं. वाय हा पी पेक्षा लहान आहे हे बरोबर होते, पण नाही, सॉरी, वाय हा पी पेक्षा मोठा आहे. का म्हणताय? वाय हा टी पेक्षा मोठा आहे का? नाही. वाय हा टी पेक्षा मोठा राहू शकत नाही. वाय पेक्षा पी मोठा आहे. इथून बघा, हे सिम्बॉल पहा, जाताच येत नाही. इथून इकडे आलो आपण, इकडे बंद झालं, इथून गेटमधून जाताच येत नाही. एक गेट मेथड आहे मित्रांनो, अशी डोअर मेथड. जेव्हा सर्व चिन्ह असे असे असेल तर आपल्या सरळ तिथपर्यंत रिलेशन करता येते. नंतर असं आलं चूक, तर मग समोर जाता येत नाही. तर इथे काय होते? दोन्ही चूक. इकडे पहा, इकडे काय म्हटलं? लिहा, बी बरोबर के. के हा यश मोठा आहे का? बरोबर आहे. एच हा टीच्या बरोबर आहे. टी हा यू पेक्षा मोठा आहे. आणि यू पुन्हा लिहा इथे. यू आय हा यू पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे. ते काय म्हटलं? यच हा आय पेक्षा मोठा आहे. यच कुठं? यच यच हा यू पेक्षा मोठा आहे. यच हा यू पेक्षा मोठा आहे. आय पेक्षा मोठा होईल का? नाही, आय यू पेक्षा मोठा आहे. नाही, चूक. चूक म्हणजे थांबून जाऊ आपण इथे, कारण इथे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही सारखं आहे. इथे काय म्हटलं? आय हा एच पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर? आय हा एच पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे? आय आणि याचं रिलेशन दिलं आहे का? नाही, पण हे चूक आहे. परंतु इथे काय? एच आणि आय, आणि इथे एच आणि आय दिला आहे. इथे काय होते? एच आय पेक्षा मोठा आहे. दुसऱ्याचं काय होते? आय हा एच पेक्षा मोठा आहे. तर याचं काय? याचे दोन होते ना, याचे हे दोन होते. मग काय होते? हा आयच्या बरोबर आहे. आपण सांगू शकतो का आय मोठा, एच मोठा आहे आयपेक्षा? नाही. आय मोठा आहे एच पेक्षा, तेही नाही सांगू शकत. एच आणि आय हे बरोबर आपण तेही सांगू शकत नाही. म्हणून काय होते? इथे काय होते? एक ए किंवा बी, दोनपैकी बरोबर, ए किंवा बी बरोबर. तर काय? या पुन्हा आर बरोबर वाय, वाय बरोबर पी, पी बरोबर यस पेक्षा मोठा आहे. यस हा एच पेक्षा मोठा आहे. पुन्हा याच्यात करा, यस आणि एच बरोबर. इथे काय होते? एफ, एफ पेक्षा मोठा किंवा बरोबर सी आहे. सी आणि एम बरोबर आहे. इकडे काय होईल? आर हा एम पेक्षा मोठा आहे. आर आणि हा एम, आर आणि एमचं रिलेशन आहे का? आर आणि एमचं रिलेशन होईल का? नाही होत. पर्यंत आलं इकडून समोर जाताच येत नाही, कारण की इकडे टोक आलं आहे. हे चूक. इकडे काय होईल? एच आणि एम, एच ग्रेटर दॅन एम, एच इज इक्वल टू एम. एच आणि एमचं रिलेशन बरोबरच आहे का? नाही. एच एम हा एच पेक्षा मोठा आहे, हे चूक. तर काय येईल? 5 नंबर, दोन्ही बरोबर नाही. ठीक आहे. इथं काय म्हणतंय? या के ओ पेक्षा मोठा आहे, ओ पी पेक्षा मोठा आहे, पी एम पेक्षा मोठा आहे, आणि एम पेक्षा काय? जी मोठा आहे, जी हा डीच्या बरोबर आहे. बरोबर. तर काय म्हटलं? के हा एम पेक्षा मोठा आहे, के हा एम पेक्षा मोठा आहे ते जाईल तर के हा एम पेक्षा मोठा आहे. मग ओ हा एमच्या बरोबर आहे? नाही. तर हा ओ हा एम पेक्षा मोठा आहे, म्हणून काय ते ए बरोबर. इथे इथे काय म्हणताय? एम एन पेक्षा मोठा आहे. एन ओच्या बरोबर आहे किंवा मोठा आहे? ओ पीच्या बरोबर आहे. क्यू पी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे? पी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे? आर क्यू पेक्षा मोठा आहे. आर हा एसच्या पेक्षा मोठा आहे. हा एस, आर आणि एस बरोबर करायचं. इथं इथं काय झालं आता? एम हा पी पेक्षा मोठा आहे, एम हा पी पेक्षा मोठा आहे. बघा, ओ आणि पी बरोबर आहे. झालं. इथं पी लिहा. ते काय झालं म्हणता? हा मोठा आहे ना एम पी पेक्षा. झालं. आर हा ओ पेक्षा मोठा आहे, आर हा ओ पेक्षा. आता हा ओ इथं आहे, ओ आणि पी बरोबर आहे. इथं ओ लिहा. आर हा ओ पेक्षा बरोबर आहे बरोबर. काय होईल? दोन्ही बरोबर.
ते काय म्हटलं मित्रांनो, यम यम हा बी पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे, बी हा एन पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे, एन आणि झेड बरोबर आहे, झेड हा एक्स पेक्षा मोठा आहे, एक्स पेक्षा मोठा कोण आहे, आर, आणि आर काय आहे पुन्हा, आर हा यस पेक्षा मोठा आहे. ते काय म्हटलं, यम आणि आर, यम हा एक्स पेक्षा मोठा आहे, यम एक्स कुठं आहे, यम आणि एन पर्यंत आला, एन आणि झेड बरोबर आहे, तिथे एन पण लिहू शकतो आपण, आपण एन लिहू शकतो. तर काय झालं, एन आणि आर, एक्स हा झेड हा एक्स पेक्षा मोठा आहे, एन आणि झेड बरोबर आहे, मग काय यम हा एन पेक्षा मोठा आहे, झेड आणि एक्स बरोबर आहे ना, झेड हा एक्स पेक्षा, मग काय यम हा बरोबर आहे, एन हा एस पेक्षा मोठा आहे, एन कुठं आहे, एन एस कुठं आहे, एस इकडे, यांचं रिलेशन होईल का, तू समोर जाताच येत नाही, जेव्हा असं टोक आलं तू समोर कोणतंच रिलेशन होत नाही, कळेल, हे बरोबर. तर काय, तर एफ हा पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे, डी हा पेक्षा मोठा आहे, हे झालं. एफ इथं कॉमन काय एफ बरोबर, पुन्हा इथं एफ लिहा, एफ पेक्षा आय मोठा आहे, आय पेक्षा मोठा किंवा मोठा किंवा बरोबर एच आहे, एच पेक्षा मोठा जी आहे, बरोबर झालं. तर काय करायचं आहे, एच हा ई पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर, एच कुठं आहे, एच हा इथं आहे, ई कुठं आहे, इथं आहे, बरोबर आहे, परंतु तर काय आलं चिन्ह, हे आलं डेफिनेट सांगितलं आहे का, आय हा एफ पेक्षा मोठा आहे, आय हा एफ पेक्षा मोठा आहे, तर ई पेक्षा एच हा मोठा आहे, म्हणून हे एच हा डी पेक्षा मोठा आहे, एच हा डी इकडे बघा, एच पेक्षा आय आलं, तर डेफिनेट सांगितलं आहे, इथे डेफिनेट सांगितलं, मग काय झालं, हे बरोबर, मग काय येईल उत्तर बरोबर, ती बरोबर. ते काय म्हटलं आहे, की हा क्यू पेक्षा मोठा आहे की बरोबर आहे, क्यू हा आरच्या बरोबर आहे, आर हा एन पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे, आणि एन पेक्षा मित्रांनो एन पेक्षा यस हा बरोबर आहे, हे मित्रांनो चिन्ह बरोबरचं आहे, आपण उभं लिहिलं बरोबरचं चिन्ह. तर काय, यस हा क्यू पेक्षा मोठा आहे, यस आणि क्यूचं नातं आहे का, नाही आहे, कारण की इथून आपण बघा, क्यू कडून आरकडे आलो, आरकडून एनकडे गेलो, एन पासून समोर जाताच येत नाही, कारण की इथं टोक आलं, हे नाही होत. पी हा एन पेक्षा मोठा आहे की बरोबर, पी कुठं आहे, पी कडून क्यू कडे आलो, आरकडे आलो, आरकडून एनकडे आलो, ते पहा हे सिम्बॉल आलं आहे, तर कोणतं सिम्बॉल विचारलं आहे, प्रेझेंट किंवा बरोबर, बरोबरचं चिन्ह आलं जातं, इथं हे ते चिन्ह आहे, म्हणून काय होते हे बरोबर, का बी बरोबर. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपला, याचा पार्ट 2 आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये पाहू, त्यामध्ये आपण बिना पेन आणि पेपरचा वापर न करता कसं सॉल्व्ह करायचं ते सांगितलं आहे. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.